नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 39 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा। 5 गुण। ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही, निर्वात पोकळी। 2. संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन कार्बन बंध हे एकेरी असतात। बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट आहे। धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलांच्या रेणूंची संख्या 10 आहे। दाताचे डॉक्टर अंतर्वक्र आरसा वापरतात। पुढील प्रश्न ब, खालील प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा। 5 गुण। मिथेनचे रेणूसूत्र। 2. गटात न बसणारा शब्द ओळखा। पेपर, कपडे, चटई, धातूची फळी। चुकी बरोबर ते लिहा। लिपस्टिकमध्ये कॅरमाइन नावाचा रंग असतो। योग्य जोड्या लावा। मिथेनचे रेणूसूत्र CH4 आहे। गटात न बसणारा शब्द धातूची फळी आहे। चुकी बरोबर वाक्य बरोबर आहे। योग्य जोड्या लावा। अ गट, ब गट। CaOCl2 विरंजन चूर्ण। NaHCO3 खाण्याचा सोडा। सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ पहा। आता पुढील प्रश्न क्रमांक 2, 10 गुणांसाठी हा प्रश्न असतो। त्यामधील अ शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 4 गुणांसाठी 1. बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे। उत्तर लिहून दिलेलं आहे। जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनॉक्सी जीवाणूमार्फत विघटन होते, त्यापासून मिथेन वायू तयार होतो, यालाच बायोगॅस असे म्हणतात। याप्रमाणे 4ही मुद्द्यांचं वाचन करा। आता पुढील प्रश्न पहा। सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात। याही प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे। यामध्ये 2 पॉईंट्स दिलेले आहेत। व्यवस्थित वाचन करा आणि उत्तर पाठ करा। आता पुढील प्रश्न क्रमांक 2, त्यातील ब, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। ध्वनिशोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो? ध्वनिशोषक साहित्याचा वापर सभागृह व चित्रपटगृहांमध्ये केला जातो, कारण प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून। दुसरा प्रश्न, तक्ता पूर्ण करा। नैसर्गिक धागे, रेशीम, कापूस। 3. आरशाचे प्रकार, सपाट आरसा, वक्र गोलाकार आरसा। पुढील प्रश्न, एका ध्वनी तरंगाची वारंवारता 320 हर्ट्झ आणि तरंग लांबी 0.25 मीटर आहे, तर 10 सेकंदात ध्वनी तरंग किती अंतर जाईल? 5वा प्रश्न, समुद्राच्या पाण्यात असणाऱ्या प्रमुख 2 क्षारांची नावे लिहा। सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड यापैकी कोणतेही 2? कोकचे 2 उपयोग लिहा। उत्तर, घरगुती इंधन म्हणून वापरतात। 2. क्षपनकारक म्हणून उपयोग करतात। 3. वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस या वायुरूप इंधनांच्या निर्मितीत कोकचा वापर केला जातो। यामधील चौथा जो आकडा आहे त्याचं उत्तर पुस्तकातून लिहा। आता पुढील प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी 5 प्रश्नांची उत्तरे लिहा। 15 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. खालील तक्ता पूर्ण करा। मानवी कर्णाचे 3 भाग, बाह्यकर्ण, मध्यकर्ण, आंतरकर्ण। 2. अंतर्वक्र आरशाचे कोणतेही 3 उपयोग लिहा। इथे उपयोग लिहून दिलेले आहेत। व्यवस्थित त्याचं वाचन करा। 3. फरक स्पष्ट करा। हिरा, ग्रॅफाइट। 1. हिरा अतिशय कठीण पदार्थ आहे। ग्रॅफाइट मऊ व गुळगुळीत असते। हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे। ग्रॅफाइट हे विजेचे सुवाहक आहे। याचा उपयोग काच कापण्यासाठी, अलंकार बनवण्यासाठी होतो। तर ग्राफाइटचा उपयोग पहा कशासाठी होतो। तिसरा फरक लिहायचा आहे। ग्राफाइटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी व लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो। 4. पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल आणि का? या प्रश्नाचं उत्तर पहा। दिलेले सर्व मुद्दे परीक्षेमध्ये लिहा। व्यवस्थित उत्तराचं व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा। यानंतर पुढील प्रश्न, व्याख्या लिहा। मुख्य अक्ष, मुख्य नाभी, वक्रता, त्रिज्या या तिन्ही घटकांच्या व्याख्या पहा। इथे दिलेल्या आहेत। व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा। त्यानंतर 6वा प्रश्न आहे,
बायोगॅस संयंत्र आकृतीसह स्पष्ट करा. पुस्तकामध्ये याची आकृती दिलेली आहे ते आपण पाहू. बायोगॅस संयंत्र सर्व नावे लक्षात ठेवा, त्याप्रमाणे परीक्षेत आकृती काढा. यानंतर पुढील प्रश्न, आकृतीतील नावे पूर्ण करा. 3 नावे पूर्ण करायची आहेत. अल्फा, बीटा व गॅमा किरणांची आकृती आहे. शिशाचा ठोकळा, किरणोत्सारी पदार्थ, विद्युत प्रभारित पट्ट्या, वाय किरण. व्यवस्थित लक्षात ठेवा आकृतीची नावे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील उदाहरणे चुकी बरोबर ते लिहा. तरंगाची चाल p बरोबर t. सोनारचा उपयोग पाणबुडीचे स्थान शोधण्यासाठी होतो. श्रव्यातीत ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे आणि तिसरं विधान चूक आहे, कारण का 20 हर्ट्झपेक्षा जास्त असते. यानंतर आता पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 4. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा. दिलेला जो उतारा आहे तो व्यवस्थित वाचन करा. त्यावर आधारित पुढील प्रश्नांची 5 प्रश्न दिलेले आहेत, ती उत्तरे लिहायची आहेत. यामध्ये सर्व उत्तरे आहेत. प्रश्न वाचन करून व्हिडिओ पाठीमागे घेऊन त्याचं उत्तर शोधून लिहा. यानंतर दुसरा प्रश्न, या प्रश्नाला और. पुढील पदार्थाचे रासायनिक सूत्र लिहा. 1 सोडियम क्लोराईड, 2 विरंजक चूर्ण, 3 खाण्याचा सोडा, 4 धुण्याचा सोडा, 5 तुरटी. सर्वांची सूत्रे लिहून दिलेली आहेत. NaCl, CaOCl2, NaHCO3, Na2CO3, K2SO4. अशा प्रकारे आपण इयत्ता 9वीची विज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन मिळतील.